राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज राज्यभरात एल्गार पुकारला। दादरमधील आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं, तर फडणवीसांनी देखील ठाकरेंना प्रत्युत्तर देत पलटवार केलाय। ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेनंतर महायुतीच्या नेत्यांनी आता ठाकरेंना चांगलंच घेरलेलं आहे। पाहुयात आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कशी जुंपलेली आहे। सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ठाकरेंचा राज्यभरात एल्गार। ठाकरेंचं आंदोलन, विरोधकांचा पलटवार। आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली। ठाकरेंच्या टीकेनंतर विरोधक तुटून पडले। महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्री आणि आमदार यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकावर पाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं, तर राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर आंदोलन करत या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। अशा भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं म्हणत चौकाचौकात भ्रष्टाचार पे चर्चा करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले। 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती, तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा, सावलीवार सोडून कुठेही बसा। आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या, आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही। भाजप म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला, तर यावर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की दबाव आहे माझ्यावरती, अरे द्या जुगारून दबाव। काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले चीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे। आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात। आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती, ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं। आपले जी काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी यांची अवस्था आहे, म्हणून अशा प्रकारे ते वागतात। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरे हेच दरोडेखोरांचे मालक आहेत, ज्यांचं घर भ्रष्टाचारावर चालतं अशांनी दुसऱ्यावर बोलू नये असा हल्लाबोल नितेश राणेंनी केला। तर देवेंद्रजींवर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनावर शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंतांनी पलटवार करत पक्षाची बाजू मांडत जास्त बोलणं टाळलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार या विषयाबद्दल बोलू नये, तो दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे। त्याच्या महाविकास आघाडीच्या टायमाला किती त्यांनी दरोडे घातले, त्यांनी काय काय भ्रष्टाचार केला। अहो उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे, त्याची गाडी, एअर कंडिशन, लॉन्ड्री, हे सगळं अगर भ्रष्टाचारावरच होत असेल तर मग त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये। दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहे त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे, आमच्या विरोधात कुठे आहे? स्वतःचा निषेध स्वतः करताय, स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावले ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत। अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं? हे महायुतीच्या विरोधात आंदोलन करायचं ही प्रथा कदाचित आजपर्यंतच्या राजकारणात कोणालाच कळली नसेल, अशी आंदोलनं चालू आहेत। आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। भ्रष्टाचाराच्या विरोधात ठाकरेंनी सुरू केलेल्या आंदोलनाची धार अशीच राहते
की विरोधक प्रत्युत्तरातून ती धार बोथट करतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. स्वप्नील जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.